एखादं व्रत करताना, तप करताना, हे नवरात्र हा कुलधर्म कुलाचार आहे. हे एक नवरात्र एक व्रत आहे. आणि असं करत असताना तुम्ही जे नियम पाळता त्याला अंधश्रद्धा कसं म्हणता येईल? आपल्या शरीराचे कोणतेही भोग त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून माझं शरीर आणि माझी इंद्रिय सगळी त्यात भगवतीच्या सेवेला वापरणं ही अंधश्रद्धा असूच शकत नाही. तर मी तर म्हणेन ही उलट डोळस श्रद्धा आहे. कारण का, तर मी जाणतेपणाने मला माहिती आहे की मी चप्पल घालणं हे मला त्याच्यापासून सुखप्राप्ती होते आहे. पण त्याही सुखाचा मी 10 दिवस त्याग करणार आहे. मला खडे टोचले तरी चालतील, पण मी अनवाणी चालणार आहे. यातून त्या देवीवरती असलेली, त्या नवरात्रावरती असलेली श्रद्धाच त्यातनं व्यक्त होत असते. आणि उपवास करणं ही पण एक देवीवरची श्रद्धा आहे. माझ्या जिव्हेला सुद्धा मी कोणतेही रस देणार नाही. माझ्या इंद्रियांना कोणताही कुठेही विहंग विहार असणार नाही. मी जमिनीवर झोपेन, चटईवर झोपेन, मी मऊ बिछाण्यावर झोपणार नाही. म्हणजे मी मला कोणतंही सुख घेणार नाही. कारण मला शाश्वत सुख देणारी भगवती माझ्या कल्याणाकरता या पृथ्वीवरती अवतरलेली आहे. माझ्या घरामध्ये येऊन ती स्थानापन्न झालेली आहे. आणि अशा वेळेला मी माझ्या सुखामध्ये रत राहणं हे काही योग्य राहणार नाही. आणि म्हणून मी मला कोणतेही सुख न घेता त्या भगवतीच्या सुखाकडे लक्ष देईन. हाच त्याच्यामधनं व्यक्त होणारी एक प्रकारची श्रद्धा आहे.